सरदार पटेल मेमोरियल सोसाइटी ट्रस्ट चंद्रपूर द्वारा संचलित राजीव गांधी अभियांत्रिकी संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालय RCERT बाबूपेठ चंद्रपूर येथे दिनांक 21 मे रोजी सद्भावना दिवस निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हा कार्यक्रम गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता छोटूभाई पटेल सभागृह RCERT महाविद्यालय बाबूपेठ चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे। स्वर्गीय राजीव गांधी यांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांच्या आधुनिक, विकसित व तंत्रज्ञानाधिष्ठित भारताच्या स्वप्नाला अभिवादन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि सद्भावनेची भावना दृढ व्हावी हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे। सदर कार्यक्रमास निवृत्त पोलीस महासंचालक डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तसेच सरदार पटेल मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष मान विनोद दत्तात्रय अध्यक्षस्थानी राहणार आहेत। कार्यक्रमास जिल्हाधिकारी मान वसुमना पंत भाप्रसे तसेच पोलीस अधीक्षक मान आयुष नोपाणी भापोसे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। याशिवाय ट्रस्टचे विश्वस्त मान शफीक अहमद, मान सुरेश पोटदुखे, मान अरविंद सावरकर पोरेड्डीवार, मान निनाद गड्डमवार, मान गिरीश ठक्कर, मान प्रशांत पोटदुखे आणि मान सुनील पटेल यांचीही उपस्थिती लाभणार आहे। या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉक्टर अनिल झेड चिताडे यांच्या वतीने करण्यात आले आहे। 21 तारखेला भारताचे माजी पंतप्रधान आदरणीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे। त्या निमित्तानं महाराष्ट्राचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस रिटायर्ड आदरणीय भूषण उपाध्यायजी येत आहेत। त्यांचं व्याख्यान आम्ही आयोजित केलेलं आहे सकाळी 11 वाजता आणि राजीवजींच्या उपक्रमावर शिवाय आजच्या परिस्थितीत नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शक अशा पद्धतीचं व्याख्यान ते होणार आहे। त्याशिवाय आम्ही या वर्षीपासून चंद्रपुरात पॉलिटेक्निक कॉलेज, MBA कॉलेज आणि आमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पण काही नवीन कोर्सेस आणले आहेत। AIML शिवाय पोस्ट ग्रॅज्युएशनचे पण काही कोर्सेस 3 आम्ही या वर्षीपासून सुरू करतो आहोत। आमची इनटेक कॅपॅसिटी आता 500-550 वरनं जवळजवळ 1100 पर्यंत गेलेली आहे आणि विद्यार्थ्यांना एक चांगलं दालन उपलब्ध व्हावं, चंद्रपुरात शैक्षणिक क्रांती यावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे। आमची वाटचाल आजपर्यंतची खूप चांगली राहिली आणि चंद्रपूर, गडचिरोली या पूर्व विदर्भातल्या सगळ्या विदर्भातल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण, तंत्रज्ञानावरचं शिक्षण मिळावं असा प्रयत्न आमच्या संस्थेचा आणि आमच्या महाविद्यालयाचा राहणार आहे। त्या निमित्तानं आम्ही प्रयत्नरत आहोत। भविष्यात ही सोसायटी आणि राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज जनतेच्या सेवेत, विद्यार्थ्यांच्या सेवेत चांगले युवक घडवणं, चांगले तंत्रज्ञ घडवणं या संदर्भातला उपक्रम हाती घेत असल्यामुळे मला निश्चित विश्वास आहे की त्यात आम्ही यशस्वी होऊ। धन्यवाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।